सो मी आत्ता बनवणार आहे पनीरची भाजी. तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो ह्याच्यात थोडंसं पाणी झालं आहे कारण की घरी आणलेलं म्हणजे 1-1.5 तास झालं आहे. तर आता आपण कट करून घेऊया, त्यातलं पनीर काढूया. आणि आता आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे. मला तर तसं खूप जास्त नाही आवडत आहे पनीर. आता आपण काय करूया, धुवून घेतले कढईमध्ये चांगलं स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतलं. आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेऊया आणि मसाला पण तयार करून घेऊया. सो आज पनीरची भाजी बनवायला घेतलेली आहे. म्हणजे हा पनीरच्या भाजीचा व्हिडिओ आहे ना, तो बरेच दिवसाचा म्हणजे 15 दिवस तरी झाला असेल व्हिडिओ काढून ठेवला होता, पण एडिटिंग नाही झाला. तर म्हटलं चला आता आज एडिटिंग करूयात. आणि 8 दिवस झालं आत्ता मी जे सगळे पाठीमागचे व्हिडिओ होते तेच एडिटिंग करून टाकते. कारण की थोडंसं घराचं काम चालू, कलर वगैरे देणं, त्याच्यामुळं व्हिडिओ तर अजिबात नाही काढणं झालं. अजून 2-3 दिवस नाही होणार आहे काढणं. तोपर्यंत जेवढे आपले पाठीमागचे व्हिडिओ आहेत ना, तर तेच एडिट करून अपलोड करणार आहे. सो पनीर आहे ते सगळं अगोदर धुवून घेतलं आणि नंतर आपल्याला एकदम बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी असं कट करून घेते. खूप मोठालं पण नाही कट करायचं आणि खूप छोटालं पण नाही करायचं, थोडं मीडियममध्ये. कारण की काय होतं, मोठालं जर केलं तर मग तेलामध्ये आहे ते छान फ्राय नाही होते, त्याच्यामुळे थोडंसं मीडियममध्येच कट करून घ्यायचं आहे. सो पनीरची भाजी खूप दिवसातनं बनवत आहे. तर जास्त नाही आवडत आहे मला. म्हणजे हॉटेलमधली पण नाही जास्त आवडत आहे, घरी केलेली पण जास्त नाही आवडत आहे. म्हणजे माहीत नाही, सोयाबीनची भाजी सगळ्यात जास्त आवडते पण पनीरची एवढी नाही आवडत आहे. तर म्हटलं चला आता खूप दिवसातनं बनवायची म्हटल्यावर, म्हणजे खूप दिवसात म्हटलं कधीतरी खायला छान वाटते, पण अशी सारखं तर अजिबात नाही आवडत आहे. तर आता अगोदर मी जे कट केले ना, ते थोडीशी मला जाड वाटत होते आणि ते जाड राहिले की मग व्यवस्थित नाही तेलामध्ये परतणार. म्हणून मग मी परत अजून जे मोठाले जाड होते ना, त्याचे परत अजून छोटाले कट करून घेतले. आणि थोडंसं जास्तच होतं, पण म्हटलं की आता हे जर काही ठेवून देईल ना तर खराब होईल पनीर. त्याच्यामुळं मग सगळंच पनीर आहे ते घेतलं कट करून आणि आत्ता कढईमध्ये तेल टाकले. आता आपल्याला तेलामध्ये पनीर आहे ते चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग मसाला वगैरे काढायचा आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, मसाला एकदम मस्त होणार आहे. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो अगोदर मला वाटलं की तेल कमी पडले आणि पनीर आहे ना ते मी अर्धच टाकलं होतं, सगळं नव्हतं टाकलं. तर तरी पण त्याला चिटकत होतं म्हणून थोडंसं अजून तेल टाकलं. आत्ता हा घाण आहे पनीरचा, हा पण म्हणजे थोडाच टाकला तरी पण तो चिटकत होता खाली तेलामध्ये. तर मग अजून थोडंसं तेल टाकलं आणि आत्ता बघू शकता एकदम ब्राऊन आणि एकदम छान मस्त पनीर आहे ते आपलं फ्राय झालेलं आहे. आणि रुद्राश मध्ये मध्ये करत होता, त्याला वाटलं की म्हणजे नवीन जास्त पनीर नाही बनवते मी. आणि बाहेर तर तो खातच नाही, म्हणजे त्याला शक्यतो बाहेरच्या कोणत्याच भाज्या नाही आवडत आहे. घरी आणून खाल्ल्या तरी नाही आवडत आहे आणि हॉटेलमध्ये गेलं तरी पण नाही आवडत आहे. तर त्याला वाटलं की नवीन काहीतरी आहे म्हणून म्हटलं की ते 1-2 पीसेस खाल्ले त्याने फ्राय केलेले. परत मग भाजी म्हटला मी नाही खाणार. आणि सगळ्यात मेन म्हणजे पनीरची भाजी आमच्या तिघांना पण एवढी म्हणजे फेवरेट नाही आहे, पण ठीक आहे कधीतरी. मसाल्यासाठी घेतलेले आहेत मी 2 टोमॅटो, 3-4 कांदे घेतले. छोटाले कांदे होते म्हणून जास्त घेतलेत. आणि ते आपल्याला पूर्ण आहे ते उभं कट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी लसणाच्या 2 कांड्या घेतल्यात आणि त्या पण निवडून घेतल्यात. 2 हिरव्या मिरच्या आणि त्या पण हिरव्या मिरच्या आहेत त्या पण कट करून घेतल्यात. आणि आत्ता ह्याच कढईमध्ये मी दुसरा घाणा राहिला होता पनीरचा, तो पण लगेच फ्राय करून घेतला. आणि आत्ता आपल्याला काढायचा आहे मसाला. मला थोडासा कंटाळा आला होता म्हणून मी कढई नाही घासली, म्हटलं जाऊ दे त्याच्यामध्येच आहे. त्याच्यामध्येच मी खडे मसाला आहे अगोदर तो भाजून घेतला. आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये ना खोबरं नव्हतं बघा. खोबरं असलं ना तर खूप भारी लागतं, म्हणजे
कोणत्या पण मसाल्यामध्ये खोबरं पाहिजे तरच भाजी अजून छान टेस्टी लागते. पण एखाद्या वेळेस नसलं तरी स्किप केलं तरी चालतं. तर आत्ता लसूण आणि हिरवी मिरची आहे ती पण तेलामध्ये छान फ्राय करून घेतली आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात शेवटला कांदा आणि टोमॅटो आहे तो भाजून घ्यायचा. आता कांदा आणि टोमॅटो तो सगळ्यात मेन असतो. म्हणजे टोमॅटोपेक्षा कांदा जेवढा आपण चांगला भाजू ना तेलामध्ये तेवढी भाजी चांगली लागती, घट्ट होती आणि आपल्याला पाहिजे तशी टेस्ट लागते. आणि कांदा जर थोडा घातला तर मग एवढी नाही खास लागत आहे. सो कांदा आहे, अजून थोडंसं तेल टाकलं मी आणि मग कांदा छान भाजल्याच्या नंतर टोमॅटो आहे तो पण ह्याच्यामध्ये लगेच टाकला. आणि आत्ता सगळा मसाला आहे तो आपल्याला सगळा छान कमी गॅसवरतीच आता मी परतून घेते. आणि मग सगळा परतल्याच्या नंतर मिक्सरला लगेच आता आपल्याला काढून घ्यायचा. टोमॅटो आहे त्याला थोडासा वेळ लागतो. कधी कधी काय करते की कांदा आहे ना, कांदा काढून घेतल्याच्या नंतर पण त्याच कढईमध्ये किंवा तव्यावरती टोमॅटो भाजून घेतलं तरी चालतं. तर बघू शकता आता सगळा मसाला मी काढून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना थोडीशी खसखस टाकली तरी चालते, पण मी नव्हती टाकली. म्हणजे अंडा करी वगैरे जर असेल नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे तर त्याला खसखस आणि थोडीशी तीळ टाकते. आणि आत्ता कोथिंबीर घेतली. कधी पण मी कोणती पण भाजी असेल तर कोथिंबीर म्हणजे मसाला भाज्या जी की आपण मिक्सरला वगैरे लावून मसाला बनवतो असा, तर अर्धी कोथिंबीर कधी पण ना मसाल्यामध्ये टाकायची. म्हणजे त्याची भाजी ना वेगळीच टेस्ट येते आणि दिसायला पण छान दिसते. अर्धी कोथिंबीर आहे ती मी नंतरच्यासाठी ठेवली आणि अर्धी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्यामध्ये काढली. आणि आत्ता लगेच कढई घासून घेतली आणि आत्ता त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घातले. अगोदर पण मी तेल मसाला भाजायला थोडंसं जास्त लागलं होतं म्हणून ह्याच्यामध्ये जास्त नाही तेल टाकलं. आणि लगेच मिक्सरमध्ये काढलेला मसाला आहे तो लगेच आत्ता कढईमध्ये टाकलं. आणि मसाला बघू शकता छान भाजला. म्हणून अगोदर जो आपण तेल टाकून भाजतो ना तो चांगला भाजला की लगेच हा मसाला आहे आपला तेलामध्ये तो लवकर भाजतो आणि टेस्ट पण खूप छान येते. तर आत्ता मसाल्यामध्ये मी अगोदर कांद्यामध्ये वगैरे म्हणजे कशातच मीठ नव्हतं टाकलं. आता ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि तिखट सगळं मिक्स करायचं. म्हणजे जेवढे आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत ना, तर आत्ता पनीर मसाला पण आणला होता तर तो मसाला पण टाकला. आणि आत्ता हे तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे एकजीव करायचं आहे सगळा मसाला आहे ते. आणि आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला वरतून टाकायचं आहे पाणी. गरम टाकलं तरी चालतं किंवा गार टाकलं तरी पण चालतं. मी गारच पाणी टाकलं होतं. आणि आत्ता घट्ट दिसते. आता आपल्याला जेवढी म्हणजे घट्ट, कोणाला घट्ट आवडती, कोणाला थोडीशी पातळ आवडती, तर त्या प्रमाणात आपण आपलं पाणी टाकू शकतो. तर मला खूप जास्त पातळ पण नव्हती करायची त्याच्यामुळं, आणि आपण सुकी पण बनवू शकतो. पण मला थोडीशी म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, थोडीशी रबरबीत बनवायची होती. जेवढं लागणार आहे तेवढं पाणी आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चांगले एक उकळी येऊ द्यायची. आणि मग जे मी पनीर फ्राय करून घेतलेलं होतं ते आता मी ह्याच्यामध्ये टाकते. आणि आत्ता आपल्याला ह्याला ना 2-3 मिनटं कमी गॅसवरती छान शिजून द्यायचे. राहिलेली कोथिंबीर आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकली लगेच. आणि अगोदर जर आपल्याला वाटलं ना की भाजी थोडीशी पातळी, तरी पण पनीर वगैरे टाकलं ना तर अजून परत घट्ट होत जाते. म्हणजे पनीर आहे त्याच्यामध्ये पाणी जातं त्याच्यामुळे हॉटेलमध्ये पण एवढी भारी भाजी नाही होणार आहे. आणि आता आपली भाजी झाली छान शिजलेली आहे. सोयाबीनच्या भाजीला पण खास नाही जेव्हा तळून एकदम त्या सोयाबीनच्या भाजीला जास्त पाणी नाही लागत आहे म्हणजे रस्सा भाजीला. पण जेव्हा आपण फक्त तव्यावरती तेल टाकून भाजतोय ना त्याला भरपूर म्हणजे रस्सा लागतो शिजायला. तसा ह्याला पण लागला बराच रस्सा लागला. तर आत्ता बघू शकता एकदम मस्त झाली. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, तर एकदम मस्त छान झाली. पनीरची भाजी खाणार आहे रुद्राज? खाणार आहे पनीरची भाजी? त्याला ना मी पनीर जेव्हा फ्राय केलं ना तेव्हाच त्यांनी खाल्लं, त्याला आवडलं. आता भाजी काय माहिती, म्हणजे जास्त त्याला पण नाही पनीर आवडते, मला पण नाही आवडत आहे. आता नाही खाणार. स्वतः चपात्या करून घेते, अजून कपडे राहिले आणि मग परत जेवण केल्याच्या नंतर भांडे करेल. तर मी अगोदरच बनवल्यात स्वयंपाक बनवतात त्याच्यामुळे थोडासा अजून उशीर होतो स्वयंपाकाला. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. चालतंय. आणि आत्ता भाजी मस्त छान शिजलेली आहे. गॅस पण बंद केला
आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ शेअर करा.